हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी इथे जे ॲप्लिकेशनची प्रक्रिया चालू आहे, तर त्याची 15 एप्रिल हे लास्ट डेट होती. त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते एक्सटेंड केलेले आहे. म्हणजे ॲप्लिकेशनची जे डेट आहे ते पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर त्याची किती तारीख आहे, तुम्ही कधीपर्यंत अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर आपण परीक्षेची तयारी कशी करायची आहे, तर ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. याची लवकरात लवकर आता डेट येऊन जाईल, एक्झाम डेट, आणि एक्झाम पण होईल पीएचडी एंट्रन्सची. विद्यार्थी मित्रांनो, चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईट वरती. तर हे बघू शकता तुम्ही, इथून तुम्ही लॉग इन किंवा तुमचं रजिस्ट्रेशन नाही झालेलं असेल तर इथून तुम्ही रजिस्ट्रेशन पण करू शकतात. तर त्याआधी आपण बघून घेऊया की तुम्हाला परीक्षेसाठी कशी तयारी करायची आहे आणि तुम्ही कशा प्रकारे स्टडी वगैरे करू शकतात. आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की पेपर कसा असतो. पेपर एकच पेपर असतो, त्यामध्ये 2 सेक्शन असतात, 2 सेक्शन असतात. सेक्शन ए आणि सेक्शन बी. तर सेक्शन ए मध्ये तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी हे विचारलं जातं. रिसर्च मेथोडॉलॉजी. रिसर्च मेथोडॉलॉजीची बघा 50 एमसीक्यूज तुम्हाला विचारल्या जातात. एमसीक्यूज टाइप पेपर असतो तुमचा, आणि हे 50 मार्कासाठी असतो. म्हणजे 50 मार्कासाठी तुम्हाला पेपर 1 असणार आहे, म्हणजे सेक्शन ए. तर हे जे सेक्शन आहे, हे सेक्शन इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही लँग्वेज मध्ये असतो. कारण की बऱ्याचशा स्टुडंटचा हे कन्फ्युजन होतं की जे पेपर आहे ते कोणत्या कोणत्या लँग्वेज मध्ये येणार आहे. तर मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये असतं ते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन ए मध्ये काय काय विचारलं जाणार आहे, तर यामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी, त्या रिलेटेड टाइप ऑफ रिसर्च, रिसर्च प्रोसेस, रिसर्च डिझाइन, रिसर्च प्रॉब्लेम, व्हेरियल देअर टाइप्स, फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस, sampling, tools of data collection, data analysis, interpretation of data, research method, descriptive survey method, experimental method. त्याच्यानंतर रिसर्च प्रपोजल, रिसर्च रिपोर्ट, बिब्लिओग्राफी, हायपोथेसिस टेस्टिंग, रिसर्च पेपर रायटिंग, रिसर्च आर्टिकल, पेटेंट अँड डिस्कवरीज. तर अशा प्रकारे हे तुम्हाला सेक्शन ए मध्ये सिलेबस आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट सब्जेक्ट वाईज तुम्हाला विचारलं जाणार आहे. जसं की माझं आता मॅनेजमेंट आहे, केमिस्ट्री आहे, हिस्ट्री आहे. तर हे सगळ्यांसाठी सेक्शन ए जे आहे, हे सगळ्या फॅकल्टीसाठी, सायन्स, आर्ट, कॉमर्स, इंजिनिअरिंग वगैरे सगळ्यांसाठी हे सेक्शन ए कॉमन असणार आहे. त्याच्यानंतर सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये बघा 50 क्वेश्चन विचारलं जाणार आहे, आणि इच क्वेश्चन विल कॅरी 1 मार्क. म्हणजे 50 क्वेश्चन 50 मार्काला तुम्हाला विचारलं जाणार आहे. आणि त्याचा सिलेबस कसा आहे बघा. स्पेसिफिक सब्जेक्ट इन देअर रिलेव्हंट फॅकल्टी. म्हणजे आता माझं मॅनेजमेंट झालेलं आहे, अ, तर मला पीजीचं जे सिलेबस आहे माझं, तर ते पोस्ट ग्रॅज्युएशनचं जे सिलेबस आहे, तर त्यामधूनच मला जे आहे क्वेश्चन विचारलं जाणार आहे. इथे बघू शकता तुम्ही, पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम ऑफ देअर युनिव्हर्सिटी. म्हणजे संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटीचा जे सिलेबस आहे पीजीचा, जसं की आता बऱ्याचशा स्टुडंटचा मराठी झालेला आहे, हिस्ट्री झालेला आहे, तर त्यांना फर्स्ट इयर आणि सेकंड इयर हे दोन्ही मिळून त्यांना तिथे स्टडी करायचं आहे. त्यामधूनच तुम्हाला जे आहे क्वेश्चन वगैरे विचारले जातात. त्याच्यानंतर पॅटर्न क्वेश्चन पेपर सेटिंग जे आहे, क्वेश्चन क्वेश्चन 1 ते 50 तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी असणार आहे, आणि 51 ते 100 हे तुमचा सब्जेक्ट जे आहे. आता माझं मॅनेजमेंट आहे, तर मला मॅनेजमेंटचे क्वेश्चन 51 ते 100 असे असणार आहे. आणि क्वालिफाईंग क्रायटेरिया काय बघा, 50 मार्क तुम्ही जर पाडले, 50% होऊन जातात ते, आणि हे जे आहे तुम्ही पास आउट होणार आहे. आणि इथे सेपरेट पासिंग आहे. सेक्शन ए मध्ये तुम्हाला, सेक्शन ए जे आहे आणि सेक्शन बी आहे. सेक्शन ए रिसर्च मेथोडॉलॉजी, इथे तुम्हाला 25 मार्क पाडणं भागच आहे. म्हणजे 25 मार्क तुम्हाला पाडले तुम्ही, तर हे सेक्शन ए चं झालं. तसंच तुम्हाला सेक्शन बी मध्ये पण तुमचा सब्जेक्ट जे आहे त्यामध्ये पण 25 मार्क तुम्हाला पाडायचे आहे. तर हे तुम्ही पाडले तर हे तुम्ही पास आउट होऊन जातात. आणि जे आहे 50 तुमचे दोन्ही कंबाईन मिळून 50 झाले तर तुम्ही इथे पास आउट होऊन जातात. जर आता बऱ्याचशा स्टुडंटचं हे पण असतं की मी इथे
सेक्शन ए मध्ये 30 म्हणजे 30 मार्क पाडले आणि इकडे 20 पाडले तर होईल का? तर हे होणार नाही, कारण की इथे त्यांनी सांगितलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे, सेपरेट फॉर पासिंग ऑफ देअर पेट. म्हणजे इच सेक्शन म्हणजे प्रत्येक सेक्शनला, सेक्शन ए आणि सेक्शन बी हे सेपरेट सेपरेट पासिंग असणार आहे तुमची. तर हे बऱ्याच जणांचा हे असतो. आणि 45% आहे CSC, ST, OBC, NT, NTD, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल हँडिकॅप असाल, व्हिज्युअल हँडिकॅप असाल, तर त्यांच्यासाठी 5% म्हणजे 5 मार्काला त्यांना सूट असते. तर 45% जरी पडले, तर इथे कसं आहे बघा, एखाद्या स्टुडंटला इकडे 23 पडले आणि एकीकडे 22 पडले, एकीकडे 23 आणि एकीकडे 22 पडले तरी हे पास आउट होऊन जातात. बट एकीकडे त्यांना 20 पडले आणि एकीकडे 15 पडले, तर हे जे आहे म्हणजे एकीकडे 20 पडले आणि एकीकडे 25 पडले, तर हे ते पास होणार नाही. एक मार्काचा डिफरंट असेल तर ते पास आउट होऊन जातात. आणि 120 मिनिट म्हणजे 2 तासाचं तुम्हाला टायमिंग असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचा पेपर पॅटर्न हे खूप गरजेचं आहे समजणं. त्यासाठीच आपल्याकडे ग्लोबल ऑनलाईन वरती फुल सिलेबस तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स भेटणार आहे. डेली लाईव्ह लेक्चर होतात आपले. तर हे रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये तुम्हाला नक्कीच 50 पैकी तुम्हाला 50 पैकी जे आहे 40 प्लस तुम्हाला इथे मार्क पडतात. आमचे बरेचसे स्टुडंट आहेत, त्यांनी जे आहे 45च्या वर इथे मार्क घेतलेले आहे. आणि तुम्हाला लास्टला हे माहित असेल की विद्यार्थी मित्रांनो, जसं जास्त मार्क असतात म्हणजे 100 पैकी आता ते धरलं जातं, 100 पैकी ज्याला जास्त मार्क आहे, तर तेच जे आहे आता एकाला इथे 80 मार्क आहे. 80 मार्क आहे 3 विद्यार्थ्यांना. आणि बऱ्याचशा स्टुडंटला पास आउट झालेले आहे फक्त ते 60, त्याच्यानंतर 65 ज्यांना मार्क आहे. आता ते 60-65 वाल्यांना बोलवत नाही इंटरव्ह्यूला. ते 80-85 ज्यांना मार्क आहे, म्हणजे हायेस्ट ज्यांना मार्क आहेत त्यांनाच ते इंटरव्ह्यू साठी बोलवतात. तर त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, हे स्कोरिंग पार्ट आहे तुमचा रिसर्च मेथोडॉलॉजी. त्यामध्ये ग्लोबल ऑनलाईन वरती आपण डेली लेक्चर घेतो. म्हणजे तुमचा जसं सिलेबस आहे त्या प्रमाणे आपण शिकवतो. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज आपण देतो. जसे तुमचे पेपर होतात तसेच हे टेस्ट सिरीज आहे. डिस्क्रिप्टिव्ह नोट्स पण इथे दिले जातात. MCQs क्वेश्चन बँक इथे तुम्हाला दिली जाते. मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये आपलं जे आहे पेपर असणार, म्हणजे स्टडी मटेरियल असणार आहे. म्हणजे तुमचा जसं पेपर आहे तशा प्रकारेच आपण जे आहे हे डिझाईन केलेले आहे कोर्स. मराठी आणि इंग्लिश हे फर्स्ट पार्ट जे आहे सगळ्यांसाठी कॉमन आहे. याची फीस 799 रुपये ठेवलेली आहे आपण. फक्त या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे पेपर सेकंड साठी पण आपल्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. आता बऱ्याचशा स्टुडंटचं हे पण विजन होतं की सर आम्ही सेकंड पेपर कुठून वाचावं, कुठून स्टडी मटेरियल जे आहे घ्यावं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे स्टुडंट असे आहे की त्यांचा बराचसा काळ झालेला आहे त्यांचा PG होऊन आणि सिलेबस वगैरे पण चेंज झालेले आहे, तर त्यांना काही म्हणजे समजत नाही. तर त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. आपल्याकडे सेकंड पेपर साठी पण स्टडी मटेरियल आहे. मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, एन्व्हायरमेंटल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, सोशल वर्क, फिलॉसॉफी, मराठी, लॉ, हिंदी, फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशिओलॉजी, त्याच्यानंतर एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, सायकोलॉजी, इलेक्ट्रॉनिक सायन्स, हे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे दोन्ही लँग्वेज मध्ये, मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. याची फीस 999 फीज आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा. तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 हे सेपरेट पासिंग, हे समजून घ्या आधी. सेपरेट पासिंग आहे. इकडे तुम्ही 10 मार्क पाडले आणि तुमच्या सब्जेक्ट मध्ये जर तुम्ही 40 पाडले तरी तुम्ही फेलच असणार आहे, कारण की इथे 25-25 पाडणं तुम्हाला भागच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेवढे जास्त मार्क तुम्हाला पडतील तेवढे चान्सेस तुमचे जास्त होऊन जातात सिलेक्ट होण्याचे. त्याच्यानंतर आपण बघूया. आता तुमची डेट वाढलेली आहे, तर डेट आपल्याला बघायची आहे. तर इथे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. इम्पॉर्टंट डेट्स, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे इथे. इम्पॉर्टंट डेट्स आपण बघितली तर इथे बघू शकता तुम्ही. ऍप्लिकेशन जे आहे 1 एप्रिल पासून स्टार्ट झालेले आहे, ते 15 तारखेपर्यंत होते, बट आता 23 तारखेपर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकतात. म्हणजे अजून तुमच्याकडे 5 ते 6 दिवस बाकी आहे.
तर लवकरात लवकर जे जे स्टुडंट इच्छुक आहे पीएचडी करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी हे अपॉर्च्युनिटी चांगली आहे. तर त्यांनी आत्ताच ऍप्लिकेशन करून घ्या आणि जे आहे आपल्या स्टडीला लागा. तर स्टडीला इथे आपल्याकडे सगळं काही अवेलेबल आहे. फक्त तुम्हाला टाइम द्यायचा आहे. इथे तुम्ही टाइम दिला तर 100% आमचा रिझल्ट असतो आणि चांगले तुम्हाला मार्क पडतात. म्हणजे 100 पैकी जवळपास तुम्ही 70, 75, 80 प्लस चालल्या जातात. 75 जरी गेलं तुम्ही, तर इथे खूप होऊन जातं. कारण की आता 10 जागा आहे तुम्हाला. 10 जागा आहे. तर एका जागासाठी 3 जण बोलावतात. 3 जणांची लिस्ट लागते. म्हणजे आता 10 जागा आहे, तर 30 जण इथे बोलावणार. आणि जे 30 स्टुडंट जे आहे तर त्यांना जास्त म्हणजे ज्यांना जास्त मार्क आहे तर त्यांनाच ते बोलवतात. आता इथे 300 विद्यार्थी क्वालिफाईड होतात. 300 विद्यार्थी क्वालिफाईड होतात. म्हणजे आपण एक धरून चालूया 600 फॉर्म आहे. आता 300 पैकी 300 इथे फेल होऊन जातात. त्याच्यानंतर 300 इथे निघतात. तर त्यापैकी 30 स्टुडंट इथे जे आहे बोलवतात आणि विद्यार्थी मित्रांनो त्यांचाच इंटरव्ह्यू होतो आणि 30 पैकी 10 जणांचा सिलेक्शन होतो. आता ते पुढची गोष्ट आहे. तुम्हाला कसं फेस करायचा इंटरव्ह्यू हे सगळं काही आम्ही गाईड करतो. तुम्हाला सिनॉप्सिस वगैरे कसं बनवायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कसे क्वेश्चन विचारलं जातं हे सगळं काही ग्लोबल ऑनलाईन वरती आपण जे आहे प्रॅक्टिस त्याच्यानंतर सेमिनार वगैरे होतात आपले. तर हे सगळं काही एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. ऍडमिशन होईपर्यंत तुमचं जे आहे सगळं गाईडन्स इथे तुम्हाला भेटणार आहे. तर लवकरात लवकर कोर्सला जॉईन करा आणि तुमचं जे आहे स्वप्न आहे पीएचडीचं ते पूर्ण करा. थँक यू, धन्यवाद. आपण भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. तुम्हाला काही पण डाऊट असेल, काही पण तुम्हाला अडचण असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात आणि विचारू शकतात. आम्ही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. थँक यू, धन्यवाद. भेटूया